आता एक मोठी बातमी समोर येते। राज्य सरकारकडून राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर केलेला आहे। मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय। तिन्ही मेट्रो मार्गांसाठी 282 कोटी रुपये MMRDAला वितरित करण्यात आले, तर एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात सरकारला रक्कम मिळालेली आहे। तर कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम ते आपण पाहतोय। मेट्रो 5 म्हणजेच ठाणे, कल्याण, भिवंडी या मार्गिकेसाठी 23.83 कोटींचं कर्ज MMRDAला वितरित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मेट्रो 9 दहिसर ते मीरा भाईंदर असा हा मार्ग आहे आणि त्यासाठी 22 कोटींचं कर्ज MMRDAला वितरित करण्यात आलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं समोर आलंय। वाघूर प्रकल्पातून तब्बल 3830 शेततळे तयार करण्यात आल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलाय। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात अमित देशमुखांनी मोटारसायकल रॅली काढली। लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे। महाविकास आघाडी सत्तेमध्ये येऊ शकली नाही आणि त्यामुळे सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणं शक्य होणार नाही असं यशोमती ठाकूर म्हटलंय। जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बागेश्वर धाम महाराज यांच्या हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यासह राज्यातून 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी बागेश्वर यांच्या कथास्थळाची पाहणी केली। धरणगावच्या झुरखेडा येथे बागेश्वर यांचा हनुमंत कथा कार्यक्रम होणार आहे। राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यरखेडा गावामध्ये एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली। यावेळी कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह केल्यानंतर मंत्री पाटलांनी बँडच्या तालावर ठेका धरला। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वांजरी प्रकल्पासाठी 2.5 कोटींचा वाढीव मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी मृदा आणि जलसंधारण कार्यालयावर जप्ती आणली। यावेळी कार्यालयातील सुमारे 2 लाखांचे विविध साहित्य जप्त करण्यात आले। बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिगीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे, तर हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे। खारघर येथील बेलपाडा येथे हाय टेन्शन पॉवर टॉवरवर एक तरुण चढला होता। हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या तरुणाला नागरिकांनी खाली उतरवलं। या तरुणाला CRPF जवानांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं। वाशीतील घाऊक बाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून 8 ते 35 रुपये दर आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 12 ते 50 रुपये दर आहे। येत्या काळामध्ये अजून दर घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम 15 नोव्हेंबर रोजी सुरू झालाय। यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गाळप हंगाम 15 दिवस उशिराने सुरू झाला असून कारखान्यांची संख्याही कमीच आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र धारावीकरांना मोफत घरं मिळणार आहेत। रहिवासी नव्या घरात गेल्यानंतर पुढील 10 वर्ष संबंधित सोसायटीच्या देखभालीची जबाबदारी बिल्डरची असेल। शिवाय सोसायटीमधील एकूण बांधकामाच्या 10% जागा व्यावसायिक गाळ्यांसाठी राखीव असणार आहे। साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे भर वस्ती शिरून नागरिकांच्या डोळ्यात देखत बिबट्यानं कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत। जळगाव शहरातील काही मार्गावर वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा निर्णय जळगाव पोलीस दलानं घेतलेला आहे। त्यात आकाशवाणी चौक ते रेल्वे स्थानकादरम्यानच्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। तसंच शहरात येणाऱ्या मालवाहू वाहनांसाठी देखील वेळ निश्चित करून देण्यात आल्याची अधिसूचना पोलीस दलाच्या वतीनं काढण्यात आली आहे। नोव्हेंबरमध्ये देशात विक्रमी विमान प्रवासाची नोंद झाली। विशेष म्हणजे देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगोच्या विमानामधून या एका महिन्यात 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय। सायबर हेल्पलाईनमुळे 4 तासात 4.5 कोटी वाचवण्यात पोलिसांना यश आलंय। कांदिवलीतील खासगी कंपनीच्या मालकानं सिम स्वॅप सायबर फसवणुकीमध्ये हे पैसे गमावले होते।